ज्यांचं मन एकदा का खरंच आतून तुटून जातं ना, त्याला मग काहीच पूर्वीसारखं वाटत नाही. ना सणवार, ना कोणाचा व्यवहार, ना दुनिया, नाही या दुनियेतील माणसं. हळूहळू सगळंच खोटं भासू लागतं. दुःखाचा वणवा असा पेट घेतो की जीवनातल्या बाहेरच्या गोष्टी अगदी दिसेनाशा होतात. मन इतकं आत ओढलं जातं की आनंदाची जाणीवसुद्धा हरवून जाते. पण इथेच थांबायचं नाही. इथे स्वतःला मजबूत करायचं असतं. भगवंताच्या भक्तीत स्वतःला रमवायचं असतं. आणि मग पहाच, ज्या दुःखाच्या वणव्याने आयुष्य पार जळून गेलं होतं, त्याच्यावर कसा सुखाचा जरा हळूहळू पझरतो आणि वणवा लागलेली जमीनसुद्धा कशी नव्या हिरवळीने पुन्हा फुलते. याचा आपल्याला अनुभव होतो आणि कळतं की जीवनात आलेलं दुःख आपल्याला तोडायला नाही, तर आपल्याला आतून घडवायला आलं होतं. जो भगवंतावर विश्वास ठेवतो ना, त्याचं आयुष्य कधीच राख होत नाही, ते तर अजून शुद्ध होत जातं. आणि म्हणूनच जरी वणवा सगळं भस्म करत असतो, पण राखेतूनच नव्या जीवनाची सुरुवात होते, हे विसरून चालणार नाही. बरोबर ना? श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.